एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे कोल्हापुरातली बातमी पाहिजे। कोल्हापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आता ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। कोल्हापुरातनं ही बातमी येते। कोल्हापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। तर गूळ सौदे बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे। बाजार समितीमध्ये हमालांची संख्या ही 500 असून गूळ खरेदीवर व्यापाऱ्यांची संख्या 150 आहे आणि त्यातच दिवसाला 20 ते 25 हजार गुळांच्या रव्यांची आवक बाजार समितीमध्ये होत असते आणि त्यामुळेच आता व्यापार गूळ घेण्यास नकार देत आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेले आहे। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती आहे? गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। कोल्हापूरचा गूळ म्हणजे जगप्रसिद्ध गूळ म्हणून खरं तर ओळखला जातो आणि साखर कारखाने एकीकडे बंद आहेत। येत्या 23 तारखेपर्यंत सगळे कारखाने बंद असणार आहेत म्हणाली, पण काही प्रमाणामध्ये गुऱ्हाळ घरं जी आहेत ती मात्र चालू केलेली आहेत शेतकऱ्यांनी। दसरा झाल्यानंतर ही गुऱ्हाळ घरं सुरू केली जातात आणि पाडव्या दिवशी नवीन गुळाची पूजा होते, त्या दिवशी सौदे देखील पार पडतात आणि त्यानंतर ही सगळी गुळाची जी आवक आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते। पण हमालांची अपुरी संख्या असल्याचं कारण सांगून आणि गुळाला वरिष्ठ स्तरावर मागणी नसल्याचं कारण देत व्यापाऱ्यांनी गुळाचे सौदे घेणार नाही असं जाहीर केलं होतं आणि त्या विरोधात गूळ उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले। आपण दिवसांमध्ये प्रचंड मोठी घोषणाबाजी देखील केली आणि ठिय्या आंदोलन देखील बाजार समितीमध्ये केलं आणि याचा परिणाम असा की आज एकाही गुळाच्या रव्याचा सौदा होऊ शकला नाही आणि परिणामी 1 ते 1.25 कोटी रुपयांचं नुकसान देखील झालेलं आहे असं म्हणता येईल म्हणाली। संदीप, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। तिथले सगळ्या घडामोडी सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत। मात्र आपण पाहतोय कोल्हापुरामध्ये एकतर 23 तारखेपर्यंत साखर कारखाने बंद आहेत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी बैठक होती ती फिसकटली होती आणि त्यातच आता गूळ उत्पादक शेतकरी सुद्धा आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, ते देखील आक्रमक झालेले आहेत। या सगळ्या घडामोडींचा वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पहा न्यूज 18।